मॅचला होईल सुरुवात. सुपर 10चा थरार. पहिलाच बॉलर गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय. गोलंदाज सूरजला पाहतोय. हा फटका आखोटप्पाचा बॉल त्यावरती प्रहार. चेंडू होणार सीमा पार. पहिल्याच बॉल वरती आलाय हा चौकार. आखोटप्पाचा बॉल होता. अगदीच फलंदाजाने हेरलं आणि तदनंतर मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फेकून दिलं. सहा धावीसाठी आलेला हा षटकार. पहिल्याच बॉलला मात्र या फलंदाजाने एक जबरदस्त फटका खेचला. राजेश या फलंदाजाने 6 धावेसाठी अकाउंट चालू केलंय आणि मात्र इथे सुरुवात चांगली करून देत असताना आपण फलंदाजाला पाहतोय. पहिल्याच बॉलवरती मोठा फटका आलाय. गोलंदाजावरती दडपण निर्माण झालंय. अजून एक चांगला कटचा फटका. गलीमध्ये क्षेत्ररक्षण थोडेसे बीट झालेत. चेंडू उचलणार दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण आणि 2 धावेच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या 8 या आकड्यावरती पाहायला मिळते. चांगली सुरुवात पाहायला मिळेल. पहिल्याच बॉलवरती षटकार. तदनंतर थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आपण पाहिलं आणि त्यावरती आल्या 2 धावा. म्हणजे सुरुवात चांगली आहे कारण नाणेफेक गमावली आहे आणि वाट्याला आली आहे फलंदाजी आणि त्याचा स्वीकार करत असताना ही सलामीची जोडी. इथून मात्र फलंदाज बीट झालेत. अगदी कट करायचा होता पॉइंट. गलीच्या मधना चेंडूला ढकलायचं होतं परंतु या वेळेस गोलंदाजाने ओळखलं की मात्र कुठेतरी फलंदाज थोडेसे मागे झालेत आणि जागा बनवतायत. अगदी धीम्या गतीने बॉल फेकला आणि इथून मात्र फलंदाज बीट झालेत. एका निर्धाव बॉल आपल्याला पाहायला मिळेल. हा सुद्धा खोलवरचा टप्पा होता. उंची घेतली नाहीये. अगदी पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. निर्धाव बॉल. धावसंख्या मात्र स्थिरावली 8 या अंकावरती. पहिल्या 2 बॉलवरती 8 धावा आल्या. तदनंतर गोलंदाजाचा जर विचार केला तर चांगली गोलंदाजी. गोलंदाजाच्या खराब लाईनवरती गोलंदाजी पाहायला मिळते. ऑफिशियल पंच आमच्याकडे वळलेत आणि सांगितलंय की मात्र इथून खराब लाईनवरती हा बॉल आहे. मित्रांनो तुम्ही हवेवरती असाल किंवा क्रिकेटच्या मैदानावरती वेगावरती नियंत्रण नसेल ना तर दुर्घटना ही नेहमीच घडली जाते आणि इथे तीच दुर्घटना घडली जाते. गोलंदाजाच्या बाबतीत 2 धावा टीमला मिळतील आणि 2 धावीच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या 8 या आकड्यावरती पाहायला मिळते. चांगला फटका आहे. 1 धाव तर मिळेल अगदी पॉइंटला. चांगलं क्षेत्ररक्षण. 1च धाव. 30 या सर्कलमध्ये चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत 1 धावेचं अंतर पूर्ण आणि 9 धावा आता आपण धावफलकावरती पाहतोय. 11 धावा फलकावरती आपण पाहतोय. 5 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. पहिले षटक मार्गस्थ असताना हा फटका चांगला आहे. लॉंग ऑनच्या वरना येणार का बॉल. पुन्हा एकदा एक जबरदस्त फटका. अगदी लॉंग ऑनच्या डोक्यावरना खेळलेला लॉंग ऑफच्या डोक्यावरना खेळलेला षटकार आणि अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. आणि पहिल्या षटकाचा जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये जवळजवळ 17 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 17 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल तोपर्यंत ऐकूया आपण डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत.
तर थँक्यू डीजे. तर थँक्यू डीजे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि मयूर 11 टीमने मात्र पहिल्याच षटकामध्ये हल्ला बोल फलंदाजी केली आणि पहिल्या षटकामध्ये 17 धावा आपल्याला पाहायला मिळतात. इथे सुरुवात दमदार आहे. पहिल्या षटकाचा विचार केला तर 17 धावा धावफलकावरती सुरुवात चांगली आहे, परंतु शेवट कशा होणार हे सुद्धा पाहावं लागेल. कारण तुमची सुरुवात कशी हो मित्रांनो, पण शेवट नेहमी गोड व्हावा लागतो आणि तो शेवट गोड करण्याचा प्रयत्न इथूनही दोन फलंदाज करणार का हे सुद्धा पाहावं लागेल. राजेचा जर विचार केला तर सांघिक 5 चेंडूवरती 14 धावांची एक आक्रमक इनिंग साकारतोय. नवीन गोलंदाज आपण करणला पाहतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती करण पहिल्या षटकामध्ये तर मार खाल्लाय. दुसरे षटक पाहूया सांगी कोठ्यातलं. फुलटॉस बॉल होता, फायदा घेता आला नाहीये. एक धाव मिळेल. डीप वरना क्षेत्ररक्षक आले, चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत एक धावेचं अंतर पूर्ण. धावा जर आपण पाहतोय त्या म्हणजेच 18 फलकावरती धावा 18 आपण पाहतोय. बिनबाद 18 अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. हा चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. इथून मात्र येईल अजून एक दर्जेदार आणि धमाकेदार षटकार. थँक्यू डीजे. राजेशचा विचार केला तर राजेशच्या बॅटमधनं आतापर्यंत 3 षटकार आपल्याला पाहायला मिळते आणि याच राजेशला रोखावं लागेल, कारण त्याच्या बॅटमधनं धावांची अगदी बरसात होताना पाहायला मिळते. इथे मात्र हलक्या हाताने कट केलाय. चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हर्स झालाय. याच दरम्यान 2 धावेचं अंतर पूर्ण आणि 2 धावेच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या आता पोहोचेल ते 26 या आकड्यावरती. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. करण गोलंदाजी मार्क वरती, परंतु एका साईडने विचार केला तर राजेश मात्र मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करतोय. या गोलंदाजाला डॉट बॉल टाकणे म्हणजेच मित्रांनो मातीमधून तेल निर्माण करण्यासारखं होऊन बसलंय. चांगली फलंदाजी. इथून मात्र पुन्हा एकदा शफल झाले होते. बॅटला स्पर्श झालाय बॉल आणि विकेट किपरने चुकी केली नाहीये. जो राजेश घातक फलंदाजी करत होता, मैदानाच्या चौफेर टुलीबाजी करत होता, त्या राजेशला मात्र माघारी परतवण्यात करणे गोलंदाज यशस्वी ठरलेत. चांगली गोलंदाजी. योग्य टप्पावरती चेंडू होता, अगदी समोर दिला. मोठा फटका खेळायचा होता, परंतु बॅटला स्पर्श झाला आणि विकेटच्या मागे इथून चुकी झाली नाही आणि पहिला विकेट इथून बाद झालाय तो म्हणजेच मयूर 11 संजय नगर या टीमचा. ठोक डीजे. डॉट बॉल पाहायला मिळेल. 26 धावा फलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये दुसरे षटक मार्गस्थ असताना गोलंदाजी ट्रॅक वरती आपण करणला पाहतोय, जिथे पहिल्या षटकामध्ये जवळजवळ 17 धावा खर्च केल्या होत्या, परंतु या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करणच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होत नाहीये. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकाचा जर आपण विचार केला तर फलकावरती 27 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसऱ्या षटकाला होईल सुरुवात. तोपर्यंत जाऊया आपण डीजे कडे.
थँक्यू. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय मैदानाच्या आतमध्ये आणि 2 षटकानंतर जर आपण पाहिलं तर मयूर 11 संजय नगर टीमने 27 धावा फलकावरती ऍड केल्या आहेत. उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी असेल आणि या 2 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल या दोन्ही फलंदाजाचा, संजय आणि रोशन यांचा. खराब लाईनवरती चेंडू. ऑफिशियल पंच आमच्याकडे वळलेत आणि सांगितलंय की मात्र हा बॉल खराब आहे. अवांतर धाव मिळेल. 28 धावा आता फलकावरती आपण पाहतोय. जिथे दुसऱ्या षटकाचा जर आपण विचार केला तर फक्त 10 धावा, म्हणजे पहिल्या षटकामध्ये 17 धावांची लयलूट केली होती मयूर 11 संजय नगर या टीमने, परंतु करणने चांगली गोलंदाजी केली. 10 धावा खर्च करून एक महत्वाचा विकेटही प्राप्त केला. चेंडू फक्त आणि फक्त उंची घेतले. चेंडू धरणीला दान होईल तोपर्यंत दोन्ही फलंदाजांकडे 2 धावेचं अंतर पूर्ण करण्याचा टाइम होता आणि याच दरम्यान 2 धावेचं अंतर पूर्ण आणि या 2 धावेच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या आता 30 या आकड्यावरती पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. गोलंदाज शंकर या गोलंदाजाला पहिला बॉल मात्र खराब लाईनवरती फेकला. तदनंतर फलंदाजाने मोठा दुसऱ्या बॉलवरती फटका खेळण्याचा प्रयत्न. हा सुद्धा चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येथील बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एकच धाव मिळेल आणि एकेरी धावेच्या बरोबरीने 31 धावा फलकावरती. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये प्रथमतः फलंदाजी करत असताना मयूर 11 संजय नगर या टीमला आपण पाहतोय. नाणेफेक जिंकली आई एकविरा सांगडे टीमने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तिसरे षटक शंकरला आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅक वरती. हा बॉल पुन्हा एकदा उंची आणि उंची आणि उंची. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. पुन्हा एकदा धरणीला दान झालाय असेल. याच दरम्यान 1 धावेचं अंतर पूर्ण. मित्रांनो, क्रिकेटमध्ये एका धावेला खूप महत्व असतं. क्रिकेटमध्ये चुकीला कधीही माफी नसते. एक साधा सोपा झेल इथून धरणीला दान झाला आणि याच दरम्यान 1 धावेचं अंतर पूर्ण झालं. येणाऱ्या षटकांमध्ये हा फलंदाज किती घातक ठरेल याचंही उत्तर मात्र आपल्याला येणाऱ्या चेंडूंमध्ये सांगून जाईल की हा झेल किती महागडा ठरू शकतो. या क्षणाला चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचता पोहोचता मात्र चेंडू सीमा रेषा पार्क या बॉलवरती आलाय. षटकार आणि षटकाराच्या बरोबरीने जर आपण पाहिलं तर सांघिक धावसंख्या आता पोहोचेल ती 38 या अंकावरती. 38 धावा. चांगला फटका होता. थँक्यू. रोशनचा चांगला फटका आपण पाहिला. सांघिक धावसंख्या 38 या अंकावरती. तिसरं षटक मार्गस्थ असताना शंकर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय शंकरला. औष्टिकच्या बाहेर चेंडू. पंच पुन्हा एकदा आमच्याकडे वळलेत आणि सांगितलंय की हा चेंडू मात्र खराब लाईनवरती फेकलाय. अवांतर धाव मिळेल आणि अवांतर धावेच्या बरोबरीने 39 धावा फलकावरती आपण पाहतोय. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये चांगली फलंदाजी होती इथून मात्र मयूर 11 संजय नगर या टीमचे. हेलिकॉप्टर उडवला आहे. क्षेत्ररक्षक पोहोचत पर्यंत चेंडू आपलं कार्य करतोय आणि एक टप्पा अखेरीस चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जातोय 4 धावेंसाठी. 43 धावा आपल्याला फलकावरती पाहायला मिळतील. चांगली फलंदाजी रोशनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. मयूर 11 संजय नगर साठी 3 नंबरवरती आला फलंदाज आणि इथून मात्र जी राजेशनी सुरुवात करून दिली होती ना आक्रमक, ती सुरुवात मात्र रोशन या फलंदाजाने कायम ठेवले आणि रोशन सुद्धा अगदी गोलंदाजावरती तुटून पडलाय. चांगली फलंदाजी करतोय. अगदी 6 चेंडूमध्ये 14 धावांची एक आक्रमक इनिंग साकारतोय आणि इथून गोलंदाजावरती दडपण आहे शंकरवरती, कारण 5 चेंडूमध्ये जवळ जवळ या गोलंदाजाने 16 धावा खर्च केल्यात मित्रांनो. हा चांगला फटका आहे.
एक टप्पा अखेरीस पुन्हा एकदा चेंडू निघून चाललाय सीमारेषे पलीकडे. याही बॉलवरती आलाय चौकार आणि चौकाराच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या आता 47 या अंकावरती. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकानंतर 47 धावा फलकावरती ऍड आहेत. ठोक डीजे. तर 3 षटकांचा इथून खेळ समाप्त झालाय. सुपर 10 मधली ही पहिली लढत आई एकविरा सांगडे आणि विपक्ष मयूर 11 संजय नगर. मयूर 11 संजय नगर टीमचा जर विचार केला तर नाणेफेक गमावली होती आणि प्रथमतः फलंदाजी करत असताना 3 षटका अंती धावफलकावरती 47 धावा आपल्याला पाहायला मिळतात. रोशन चांगली फलंदाजी करतोय 7 बॉलवरती ज्याने 18 धावांची इनिंग साकारले आणि आपल्या टीमला मात्र जबरदस्त चांगल्या स्थितीमध्ये आणून ठेवले. अंतिम षटक प्रगतीपथावरती असतील आणि या अंतिम षटकामध्ये रोशनला स्ट्राईक जर मिळाली तर याही षटकामध्ये मोठे फटके येतील याच्यात मात्र शंका नाहीये. केशव गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकाल. सांगी कोट्यातलं अंतिम षटक हाताळत असताना आई एकविरा सांगडे टीम कडनं आता आपण पाहतोय गोलंदाजाला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव तर पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार नाहीयेत कारण एका साइडने रोशन चांगली फलंदाजी करतोय आणि तोच आता स्ट्राईक वरती आलाय ज्याने 7 बॉल मध्ये 18 धावांची इनिंग साकारली आहे. एक बाद 48 धावा 60 प्लस होणार का? थँक्यू चेतन सर. नेक्स्ट मॅच या ठिकाणी असणार आहे काजल 11 वेशवी विपक्ष माडपई माडप. दोन्ही टीम मात्र रेडी राहायच्या. विनंती करेन दोन्ही संघ मालकांना आणि कप्तांना की दोन्ही टीम रेडी राहा. ओ टू कॉम्बॉक्स. चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली जेज करतात. पुन्हा चेंडू जमिनीला दान झालाय. याच दरम्यान 1 धावेचं अंतर पूर्ण आणि 1 धावेच्या बरोबरीने 49 धावा फलकावरती. आतापर्यंत या मॅचचा विचार केला ना तर आई एकविरा सांगडे टीमने जवळजवळ 3 झेल या मॅच मध्ये सोडलेत. म्हणजे कुठेतरी खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते आणि त्याची किंमत आपण धावफलकावरती पाहतोय. चांगला फटका आहे. डीपला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धावेचं अंतर पूर्ण आणि 50 धावा आता मात्र फलकावरती आपण पाहू शकाल. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 50 धावा फलकावरती. केशव गोलंदाजी मार्कवरती आहे. अंतिम षटक आहे. रोशन ज्याच्या बॅटमधनं धावांची बरसात चालू आहे तोच रोशन. या वेळेस मात्र चांगला बॉल. निर्धाव बॉलची सांगता पाहायला मिळते. कुठला बॉल चौकार देऊन गेलाय कुठला बॉल षटकार देऊन गेलाय हे महत्वाचं नसतं. क्रिकेटच्या मैदानावरती तुम्हाला कुठला बॉल भरपूर काही शिकून गेला हे महत्वाचं असतं आणि इथे मात्र रोशनला बॉल भरपूर काही शिकून गेलाय. पुन्हा एकदा धीम्या गतीचा बॉल. अगदी बोट फिरवली या बॉलवरती. मी तर म्हणेन अगदी धीम्या गतीने पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेतली आणि या त्या उसळीवरच रोशने फलंदाज बीट झाले. निर्धाव बॉल पाहायला मिळाला आणि गोलंदाजाने सुद्धा एक श्वास घेतला असेल. इथून चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतील आणि पुन्हा या मॅच मधला मी तर म्हणेन 4था झेल. फलंदाज होईल धावबाद परंतु चांगली कामगिरी रोशनच्या माध्यमातून आपण पाहिली. ज्यासाठी या फलंदाजाला मैदानामध्ये पाठवलं होतं ते कार्य मात्र रोशनने केलंय आणि इथून बाद होण्याच्या अगोदर चांगली इनिंग साकारली. जाऊया आपण इथून मात्र डीजे कडे.
चला विनंती असेल काजल 11 वेश्वी आणि माडपाई माडप दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती आहे की या पण नाणेफेकीसाठी लगेचच दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण या नाणेफेकीसाठी काजल 11 वेश्वी आणि माडपाई माडप या दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. आपण पहिलं सत्र पाहिलं 50 धावा धावफलकावरती आहेत. मयूर 11 संजय नगर या टीमने प्रथमतः फलंदाजी करत असताना चांगली धावसंख्या धावफलकावरती रचली आहे. आई एकविरा सांगली टीमने सुद्धा थोडंसं खराब क्षेत्ररक्षण केलं आणि त्याचाच फायदा मात्र मयूर 11 संजय नगर या टीमला मिळाला. आणि धावफलकाचा जर विचार केला तर 50 धावा एक मोठी धावसंख्या आहे समोर आणि ती जर गाठायची असेल तर सुरुवात चांगली करावी लागेल. आई एकविरा सांगडे टीमने तुमच्यावरती झालेल्या आक्रमणाचा बदला हा नेहमी लढाई करून नसतो तर चांगला खेळ करून द्यावा लागतो आणि तो चांगला खेळ इथून मात्र आई एकविरा सांगडे टीमला करावा लागेल. कारण इथून जर आपण पाहिला तर स्पर्धेचा नियम आहे सुपर 52 धावा पाहिजेत 52 तर मोठी धावसंख्या आहे समोर. चला नाणेफेकीसाठी यायचं आहे. या पुन्हा एकदा मी विनंती करेल की आपण पहिली इनिंग संपल्यानंतर लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे. काजल 11 वेश्वी आणि माडपाई माडप टीमचे कर्णधार या आपण नाणेफेकीसाठी. माडपाई माडप टीमचा इथे कर्णधार उपस्थित आहेत. तर काजल 11 वेश्वी टीम आपला कर्णधार आपण पाठवायचा आहे. या लवकरच आयोजकांनाही सहकार्य करायचं आहे. थँक्यू चेतन सर. चला विनंती करेन काजल 11 विश्व टीमचे कर्णधार अगदीच समाधान कातकरी की आपण लगेच टॉससाठी या. जास्त वेळ घ्यायचे नाहीये. शेवटचा दिवस आहे मित्रांनो. थोडंसं सहकार्य आपल्या या ठिकाणी अपेक्षित असणाऱ्या अगदीच माडपाई माडप टीमचे अगदीच संघनायक या ठिकाणी उपस्थित झालेत. अगदीच शैलेश कातकरी आणि विनंती करेन काजल विश्व टीमच्या संघनायक अगदीच समाधान कातकरी यांना विनंती करेन की आपण अगदी टॉससाठी या. जास्त वेळ घेऊ नका. पहिले इनिंग या ठिकाणी संपले. इनिंग ब्रेकमध्ये आपण या ठिकाणी करणार आहोत टॉस. तर लगेच आपण टॉस साठी आपण यायचं. चला काजल 11 वेश्वी शेवटचा आणि अंतिम पुकार. प्लीज आपण या लगेच टॉस साठी यायचं. जास्त वेळ घेऊ नका. बरेचसे सामने आजच्या दिवसामध्ये देखील आपल्याला कव्हर करायचे आहेत. खूप चांगली क्वालिटी खूप चांगली क्लिअरिटी अगदीच संपूर्ण KTC लाईव्हची ही टीम आमच्या सामन्यात या ठिकाणी जोडले गेलेत. आजच्या दिवसामध्ये आमच्या सामन्यात सहगुणलेखक विशालजी वाघमारे मॅन फ्रॉम भिलवले तसेच साथी समालोचक चेतन पिरकड सर यांचा आवाज आज आपण या ठिकाणी ऐकत आहात. मॅन फ्रॉम गुंडगे अतिशय सुरेख समालोचन यांच्या मुखातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं ऐकायला मिळतं. त्यांचं देखील आपण करूयात कौतुक. आणि अगदीच चेतन सरांना एक थोडीशी या ठिकाणी मी थांबवतोय आणि दुसऱ्या सत्रासाठी मी स्वतः मायक्रोफोनवरती अगदीच आपण पाहतोय प्रथमतः टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग स्वीकारली होती टीम आयकर सांगली टीमनं आणि प्रथमतः फिल्डिंग करत असताना 51 धावांवरती रोखलं होतं अगदीच मयूर 11 संजय नगर टीमला आणि 52 धावांचं लक्ष ठेवलं मयूर 11 संजय नगर टीमनं अगदीच आयकर सांगली टीम समोर.
आणि आई एकविरा टीम त्याचा पाठलाग करत असताना मैदानच्या आतमध्ये आपण पाहू शकाल पहिल्याच चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार ठरलाय. फलंदाज बाद झालाय दिलीप. त्यानंतर न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये एक हार्ड हिटर फलंदाज लक्ष्मण मॅन फ्रॉम पेनचा एक खेळाडू आहे. तर त्याच्या समेत आपण पाहतोय अरुण मॅन फ्रॉम मिरकुटवाडीचा खेळाडू. आज आई एकविरा सांगली टीमसाठी खेळत असताना जोरदार अपील. बॅटची लिडिंग आहे. चेंडू सरळ जाऊन पोहोचेल विकेट किपरच्या हातामध्ये. बॅक टू द डग आउट. मोठा धक्का, मोठी विकेट, बड़ी सफलता, बड़ी मछली जाल में फंस चुकी है. ठोक डीजे. थँक्यू. दोन सफलता या ठिकाणी लगातार आपल्याला पाहाव्यास मिळतात. मैदानच्या आतमध्ये बॅक टू बॅक 2 विकेट्स मात्र या ठिकाणी प्राप्त केल्यात. गोलंदाज आपण विचार केला तर संजय अतिशय चांगला गोलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू. बॅटिंग देखील खूप चांगली केली आहे खेळाडूंना. आता गोलंदाजी करताना देखील एक चांगले योगदान देतोय. मयूर 11 संजयनगर टीमसाठी. काय जबरदस्त गोलंदाजी. विकेट हॅट्रिकच्या कगारवरती, विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती हा गोलंदाज संजय आपण पाहू शकाल. मॅन फ्रॉम वरंडेपाडाचा खेळाडू आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू या ठिकाणी आपण पाहतोय. न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये सूरज एक हार्ड हिटर फलंदाज. नेहमीच जर आपण पाहिलं खानाव टीमसाठी एक जबरदस्त ग्रामीण टेनिस क्रिकेटची स्पर्धा खेळत असताना एक चांगला खेळ त्याच्या बॅटमधनं नक्कीच भल्या गोलंदाज आपल्या बॅटने त्याने नक्कीच पाणी पाजलंय. परंतु यावेळेस गोलंदाजाच्या विरोधात यावेळेस फलंदाजी करायची, संजयच्या विरोधामध्ये फलंदाजी करायची. इथे चांगला फटका स्टेप करून खेळण्याचा प्रयत्न. पहिल्या चेंडूचा त्याने समाचार घेतला. खराब फिल्डिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी शॉर्ट सिलेक्शन चांगलं होतं. फिल्डिंग थोडीशी या ठिकाणी गच्चाल झाल्या, परंतु निश्चितच आपण जर पाहिलं तर एक सिंगल मिळेल. तिसऱ्या चेंडूवरती मात्र विकेटच्या कगारवरती असताना आपण विचार केला ना तर एक सिंगल ॲड होईल आणि एका धावेच्या मदतीनं संघाचं श्रीगणेश केलं जाईल. प्रति षटकाचा विचार केला ना विशाल आमचे समय जोडले गेले आहेत तर 13ची सरासरी. अगदीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय व्यासपीठावरती उपस्थित लाभल्या. अगदीच वावरले ग्रामपंचायतच्या माझे सदस्य या ठिकाणी संजय दादा वाघमारे यांचा शुभगमन झालाय. मोठा फटका दे धक्का. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, येतो मिड विकेटच्या बॉन्ड लाईनच्या बाहेर. 6 धाब्यांसाठी बिग स्ट्रोक षटकार. अगदीच खूप चांगले धून या ठिकाणी डीजे मास्टरनं ऐकवले. गावामध्ये जरी काही किंमत नसेल ना तरी बाहेरच्या एरियामध्ये, बाहेरच्या तालुक्यामध्ये, बाहेरच्या जिल्ह्यामध्ये त्यालाच मात्र हिरो बनवलं जातं. हेच ऐकवत असताना इथे डीजे मास्टर त्यांचे कौतुक आणि पंच या ठिकाणी आमच्याकडे बोलत आहेत. अगदी दितील स्वेअर बॉलचा इशारा दंडित केलाय. पंचांत देखील कवायत करण्यास भाग पडलाय. इथे षटकार आल्यानंतर लेंथ लाईन मध्ये थोडासा बिघड झालाय आणि इथे वायरच्या मदतीनं टीमची टोटल धावसंख्या 8 या अंकावरती. अगदीच राईट हॅमरवर विकेट मारा करेल गोलंदाज. पहिला P1चं षटक या ठिकाणी फेकत असताना संजय टोरून चांगला फटका. इथे कव्हर पॉइंट मध्ये खेळण्याचा प्रयत्न. ओव्हर थ्रो कदाचित या ठिकाणी सिंगल फास्ट आले. डबलचा प्रयत्न. तू मे डोळे देखत मात्र या ठिकाणी चोरी केली जाते. 11 फिल्डर आहेत. त्या 11 क्षेत्रक्षांसमोर या ठिकाणी दुसरी धावेची चोरी केली आणि एकंदरीत स्कोर कार्ड वरती धावसंख्या जोडल्या जात आहेत 10 धावा. 5 चेंडूचा एकंदरीत खेळ इथे संपलाय. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचल्या त्या मात्र 10 या अंकावरती. पहिलं पॉवर प्लेचं षटक अर्थात या ठिकाणी P1चं षटक या ठिकाणी फेकतोय गोलंदाज आपण पाहतोय अगदी संजय. काय जबरदस्त क्षेत्रक्षण. सर्व क्षेत्रक्षण 30 सर्कलच्या आतमध्ये आहेत आणि 30 सर्कल बाहेर पाहिलं वाडिश लॉंग ऑफ मध्ये रोशन आहे आणि वाडिश लॉंग ऑफ मध्ये राजेश आहे. 30 सर्कलच्या बाहेर पुन्हा एकदा अतिरिक्त चेंडू या ठिकाणी हाताळतो. व्हाईट बॉल पुन्हा एकदा दंडित केला जातोय. सुवेरचा मारा, अतिरिक्त मारा, अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावसंख्येच्या सहाय्यानं टीमची टोटल धावसंख्या 11 अंकावरती. चला काजल 11 विश्व टीम अगदीच टॉस बॉक्स सांभाळायचं चेतन सर विनंती करेन आणि वावरले ग्रुप ग्रामपंचायतच्या सदस्य
या ठिकाणी संजय दादा वाघमारे यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकचा कॉल आपण या ठिकाणी करायचा. सिंगल फास्ट आले, डबलचा प्रयत्न या ठिकाणी केला जात नाही. या एका धावेच्या साहाय्यानं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 12 अंकावरती. यस, वेश्वी टीमने नाणेफेक जिंकले आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. मॅच महत्वाची आहे. जाऊया लगेचच कॉम बॉक्स मध्ये जिथे जोडले जातील. प्रकाश सर, थँक्यू सो मच. यस, थँक्यू सर. अगदीच या ठिकाणी जर का आपण पाहिलं ना, करूयात पुन्हा एकदा आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचा आदिवासी रायगड प्रेमी लीग 2024चा हा थरार याचसाठी केला होता. ठास शेवटी गोडवा हीच इच्छास्फूर्ती आयोजकांची आणि स्पर्धेची अक्कीच या ठिकाणी असणार आहे. मित्रांनो, इथे आपण पाहिलं पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. अगदीच सर्वच कर्णधारांना विनंती करेन की प्लीज आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी यायचे. मध्यंतरी इनिंग ब्रेक झाला की आपण टॉससाठी मात्र नक्कीच या ठिकाणी यायचं. आपण पाहिलं एका षटकाचा खेळ संपला, एका षटकाचा खेळ मात्र नक्कीच फिनिश झाला. चेतन सर 12 धावा आल्यात. येणारे 18 बॉल बनवायचे 40 धावा. इथे आपण पाहिलं तर सामना बरोबर सुटला तर सुपर ओव्हर मात्र या ठिकाणी असणार आहे. हा स्पर्धेचा नियम आहे, कारण आपण एक टेस्ट खेळतोय. इथे आपण पाहतो आजच्या दिवसामध्ये नॉकआउट मॅचेस आपल्याला पाहायला मिळते. पहिला सामना आजच्या दिवसातील सुपर 10चा थरार, सुपर संडेचा थरार. पहिला सामना या ठिकाणी ऐकरा सांगडे विपक्ष मयूर 11 संजयनगर या दोन टीमच्या माध्यमातून दोन्ही टीमचे धुवाधार एकमेकांची विरोधात आग ओकणारी गोलंदाजी, आग ओकणारी फलंदाजी या ठिकाणी चालू आहे मैदानच्या आतमध्ये. दुसरं षटक इथे अक्रॉस द लाईन केल्याचा प्रयत्न, स्टॅप केलाय चेंडूला. अगदी 4 ठिकाणी सिंगल फायटरला डबलचा प्रयत्न, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जाते. रन्स मिळतील मात्र 2 रन इज कम्प्लीट. काय जबरदस्त या ठिकाणी रन इथे आखले मैदानच्या आतमध्ये. ऐकरा सांगडे टीमनं कुठेतरी लगातारचे 2 चेंडूवरती 2 सफलता या ठिकाणी मिळवल्या, 2 विकेट गमावल्या. थोडीशी पडझड निर्माण झाली होती. जसा मैदानच्या आतमध्ये सूरज गेला, सिंगल घेतली, संघाला एक चांगली दिशा दाखवून दिली आणि त्याच्यानंतर अरुण टोकलेला षटकार, कोणताही प्रेशर मात्र त्याने या ठिकाणी घेतला नाही. इथे गोलंदाज तयार. इथे मोठा फटका अक्रॉस द लाइन, बड़ी मछली जाल में फंस चुकी है दोस्तों, ठोक दीजिए. एक 1.2 चेंडूचा खेळ संपलाय. तिसरी विकेट या ठिकाणी गमावले. ऐकरा सांगडे टीमनं 14 या अंकावरती 52 धावींचा पाठलाग करायचा. त्या 52 धावींचा पाठलाग करायचा असताना धावा आल्यात आतापर्यंत 14, आता बनवायचे ते मात्र 38 धावा. या ठिकाणी जर का आपण पाहिलं तर धावा इथे मात्र बनवणं खूप गरजेचं असेल, कारण दोन्ही टीमसाठी अतिशय महत्त्वाची लढत आहे. चेतन सर विचार केला, नॉकआउटच्या मॅचेसला या ठिकाणी सुरुवात झाली. जो संघ खऱ्या अर्थाने या ठिकाणी हरेल तर मात्र अगदीच घरचा रस्ता धरेल आणि जो संघ जिंकेल तर या चमचम त्या ट्रॉफीवरती आपलं नाव करेल. पुन्हा एकदा तीच गती, तीच लाईन आणि तोच क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा बॅक टू दी डगआउट. मोठी सफलता, बडी सफलता आणि इथे अजून एक धक्का बसेल टीम ऐकरा सांगडे टीमला. अगदीच या ठिकाणी विचार केला ना तर धावफलकावरती धावसंख्या जोडल्या गेल्या. एकंदरीत 14 धावा, 52 धावींचा पाठलाग करायचा आहे. 52 धावींचा पाठलाग करत असताना मैदानच्या आतमध्ये आतापर्यंत 4 विकेट्स गमावल्यात. अतिशय महत्त्वाच्या विकेट्स होत्या ऐकरा सांगडे टीमसाठी आणि इथे मात्र जबरदस्त कमबॅकिंग गोलंदाजी.
भेदक मारा, तिखट मारा, जकडून ठेवलंय, बांधून ठेवलंय मैदानच्या आतमध्ये. पहिल्या वहिल्या सुपर 10च्या सामन्यामध्ये आपण पाहतोय आई एकविरा सांगडे टीमला या मयूर 11 संजय नगर टीमनं आग ओकणारी गोलंदाजी या षटकामध्ये खऱ्या अर्थाने केली जाते गुरुनाथच्या माध्यमातून. तदनंतर इथे मोठा फटका, उंची जास्त, लांबी कमी, स्कोअर क्षेत्र, हे चेंडू खाली, झेलची शेंडी, खराब फिल्डिंग, सिंगल फाय डबलचा प्रयत्न, एकीला दुहेरी धावसंख्येमध्ये तब्दील केलाय. तिसरीचा प्रयत्न होणार का? सोमनाथ खऱ्या अर्थानं खराब फिल्डिंग करतोय. एक जबरदस्त क्षेत्ररक्षक, एक जबरदस्त खेळाडू, अगदीच वेदनाथ टीमचा खेळाडू, परंतु त्याच्या माध्यमातून खराब फिल्डिंग झाली. महत्वाच्या मॅच मधनं जर का तुमच्याकडून अशा चुका झाल्या ना, तर या चुका तुम्हाला कुठेतरी बाहेरचा रस्ता दाखवू शकतात तुमच्या टीमला. अगदीच ही स्पर्धा पुन्हा एकदा 365 दिवसानंतर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. म्हणून जे काही करायचं ते आत्ताच करा. अभि नाही तो कभी नाही. गोलंदाज तयार. इथे बॅटची लिडिंग आहे. पुन्हा एकदा चेंडू, 2 क्षेत्ररक्षक गल्ली पॉइंट आणि स्लिप मध्ये जर का आपण पाहिलं ना, तर इथे क्षेत्ररक्षक तैनात होते. त्यांच्या मदतीनं चेंडूला धाडलं होतं एका धावेसाठी. एका धावेचा इजाफा या ठिकाणी आला आणि एका धावेच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचले 17 या अंकावरती. तर 2 षटकांचा वाजवी खेळ संपला मित्रांनो. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावसंख्या जोडल्या जातात. एकंदरीत 17 धावा, 52 धावेंचा पाठलाग करायचं होतं. 17 धावा स्कोर कार्डवरती आता आल्यात. आता विजयासाठी येणारे 12 बॉल, 35 धावेंची गरज कंपल्सरी. इथे जर का आपण पाहिलं ना, तर त्या धावा इथे जमा करावे लागतील. परंतु सामना बरोबर सुटला ना, तर निश्चितच या ठिकाणी सुपर ओव्हरचा थरार देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. पण पाहूया इथे काय घडणार मैदानच्या आतमध्ये. 2 षटकामध्ये जर का आपण पाहिला, पहिल्या षटकाचा विचार केला, चांगला रन रेट या ठिकाणी उभारला, 12 धावा आल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकाचा विचार केला तर धावा आल्या त्या एकंदरीत 5 आणि विकेट आतापर्यंत गमावल्या त्या मात्र 4. अगदीच आमचे सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी कैवारी साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालं. साहेबांना देखील करवत वेलकम. या साहेब आपण या ठिकाणी आलात आणि अगदीच या स्पर्धेचे आपण खऱ्या अर्थानं या ठिकाणी शोभा वाढवले. छान छान या ठिकाणी आपण पाहतोय लगावत असताना आमचे कैवारी साहेब, अगदीच त्यांच्या समेत बरेचसे मान्यवर मंडळी मात्र या ठिकाणी आपल्याला व्यासपीठावरती आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळणार आहेत. आणि निश्चितच त्यांचे देखील करूयात आपण या ठिकाणी कौतुक आणि स्वागत. षटक क्रमांक 3 घेऊन येते गोलंदाज सोमनाथ. सोमनाथवरती विश्वास दाखवलाय. अगदीच मॅन फ्रॉम वेदनाथ टीमचा हा गोलंदाज आहे, त्याच्यावरती मात्र विश्वास दाखवला जातोय. सोमनाथवरती स्ट्राईकसाठी फलंदाज चांगला फटका खेळतोय. वाडिश लॉन्ग मध्ये आपण पाहतोय चेंडूला उचलफेक केली जाते. 21 से कुछ काम चलने वाला नहीं है. अगर यहाँ पे जीत हासिल करनी है तो हर एक गेंद के ऊपर आपको चौवा या छक्का डागना बहुत जरूरी है. चेतन सर, यकीनन इथे जर आपण पाहिलं ना, तर इथे एका धावेला महत्व देऊन चालणार नाही. एका धावेनं इथे स्कोर कार्डवरती धावसंख्या जोडल्या जाते. ते मात्र 18 धावा. अगदीच बिरसा ब्रिगेडच्या अध्यक्ष या ठिकाणी सन्माननीय श्री शीत साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांना देखील करूयात वेलकम. थर्ड अंपायर, चला थर्ड अंपायर आम्ही इथेच मिस होता आणि निश्चितच या ठिकाणी आम्ही पाहतोय, पण मॅच कंटिन्यू चालू ठेवायची. कॅमेरामध्ये चेक केलं जाणार आहे. आक्षेप मात्र या ठिकाणी नोंदवला गेला या गोलंदाजावरती. अगदीच या ठिकाणी आपण पाहतोय धावफलकावरती धावसंख्या या 22 धावा
या चौकारच्या मदतीने टीमचे टोटल धावसंख्या जाऊन पोहोचल्यात. त्या मात्र 22 धावा गोलंदाजावरती खऱ्या अर्थानं आक्षेप आला. जर गोलंदाज जर का या ठिकाणी थ्रो आढळला तर त्याला मात्र बाद केलं जाईल आणि 2 रनची मात्र या ठिकाणी पॅनल्टी दिली जाणार आहे. याची देखील दक्षता मात्र घ्यायची आहे. त्यामुळे निश्चितच आपली जी गोलंदाजी आहे, जी लेंथ लाईन आहे, ती मात्र या ठिकाणी आपण सुरळीत या ठिकाणी करायची आहे. यावेळेस मोठा फटका क्रॉस द लाईन, चेंडूला दाडलं जाते, दन 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 करत चेंडू जातोय वाईट श्लोंगनच्या डोक्यावर होते. 6 धावांसाठी सुपर स्ट्रोक, एक मॅसिव्ह हिट, बिग हिट, षटकार. संख्या जोडल्या जाते त्या मात्र 28 धावा, 8 चेंडू आणि 24 धावींची गरज. येणारे 8 चेंडू आणि 24 धावींची गरज असणाऱ्या 8 चेंडू 24 धावींची गरज अद्याप असणाऱ्या विजयासाठी. अगदीच्या ठिकाणी आपण पाहतोय येणारे 8 बॉल आणि 24 धावींची मात्र इथे गरज असणाऱ्या विजयासाठी अद्याप ही चांगला फटका आपण पाहतोय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडूला उचललं जातंय, उचललं फेकलं जाते तोपर्यंत मात्र 1 धाव ऍड होईल आणि एका धावेच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचतील एकंदरीत 29 धावा. स्कोर कार्डवरती धावसंख्या तब्बल जोडल्या जात आहे त्या मात्र 29 धावा. शेवटचा अंतिम बॉल या षटकातील शिल्लक 52 धावांचा या ठिकाणी पाठलाग करायचा असताना धावाल्या धावफलकावरती 29 धावा. वन ट्रॅकवरती मात्र पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज सोमनाथ. इथे मिसअंडरस्टँडिंग बॉलिंग ट्रॅकवरती या ठिकाणी आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये 29 धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती इथे जोडल्या जात आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे. अगदीच इथे जर आपण विचार केला तर 29 धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती जोडल्या जात आहेत. शेवटचा आणि अंतिम बॉल या षटकातील इथे शिल्लक असणाऱ्या इथे हा मोठा फटका पुन्हा एकदा चेंडू जाईल आणि त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. इथे अजून एक धक्का बसेल तो मात्र आई एकविरा सांगडे टीमला. धावफलकावरती धावसंख्या एकंदरीत जोडल्या जात आहेत. धावफलकावरती एकंदरीत जोडल्या जात आहेत त्या मात्र 29 एकंदरीत 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आल्या धावफलकावरती त्या मात्र 29 धावा आणि येणारे 6 बॉल या ठिकाणी अद्याप शिल्लक आहेत आणि 6 बॉलमध्ये बनवायचे आहेत 23 धावा कंपल्सरी. मात्र इथे आपण पाहिल्यानंतर इथे धावा जर विजय निश्चित करायचे असेल तर या ठिकाणी निश्चितच धावा जमा कराव्या लागतील. येणारे मात्र 6 बॉल आणि आता बनवायचे आहेत त्या मात्र 23 धावा. आणि समोरचा जी रिक्षा आहे ना, समोर रिक्षा आहे, ती रिक्षा थोडीशी मागे नेऊन लावा.
त्याचा थोडासा प्रॉब्लेम होतोय. आपण थोडं फिरून लावायची. शेवटचं आणि अंतिम षटक या ठिकाणी विजयासाठी गरज असणाऱ्या अद्याप 23 धावींची मात्र या ठिकाणी गरज. आणि विचार केल्यानंतर धाव फलकावरती एकंदरीत धावा आतापर्यंत जोडल्या गेल्या त्या मात्र 29 धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती जोडल्या जात आहेत. 23 धावींची अद्याप गरज. मोठ्या फटक्यांची मात्र या ठिकाणी गरज असणाऱ्या. पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी, लेंथ लाईन खूप चांगली या जबरदस्त गोलंदाजी, भेदक मारा, तिखट मारा, जकडून ठेवलाय अगदीच या ठिकाणी बांधून ठेवलाय आणि स्कोर कार्डवरती धावसंख्या एकंदरीत जोडल्या जात आहेत. ते मात्र 29 धावा 23 धावसंख्येची मात्र इथे गरज असणाऱ्या. बॉलिंग ट्रॅकवरती अद्याप गोलंदाज तयार आहे राजेश. त्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न हलू दिला जात नाही जागेवरून. अगदी प्रत्येक चेंडू आपण पाहिलं ना तर औष्टमला इथे ठेवला जातो. यावेळेस हा चेंडू ठेवला होता ब्लॉकला. अगदीच इथे एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 30 अंकावरती. 30 धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती. उर्वरित मात्र 3 चेंडूचा इथे खेळ शिल्लक आहे आणि आता गरज असणाऱ्या ते मात्र 22 धावेंची. औपचारिकता पूर्ण मॅच या ठिकाणी आपण पाहतोय. निश्चितच या ठिकाणी आता 2 चेंडू आणि 22 धावींची गरज. असे की असं लक्ष या ठिकाणी आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. असे की असं लक्ष या ठिकाणी 22 धावे संख्येची मात्र इथूनही गरज असणार विजयासाठी. इथे मात्र हा चेंडू जाईल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. लास्ट बॉल अगदीच शेवटचा अंतिम बॉल मात्र या ठिकाणी शिल्लक असणार. नेक्स्ट मॅच या ठिकाणी असेल काजल 11 वेसवी विपक्ष माडपाई माडप. प्रथमतः टॉस जिंकलाय काजल 11 वेसवी टीमनं. फिल्डिंग करण्याचा निर्णय असणाऱ्या आणि प्रथमतः बॅटिंगसाठी आमंत्रित केलं आहे ते मात्र माडपाई माडप. चला वेशवी टीम तुमचा जो काही निर्णय होता तुम्ही पेंडिंग ठेवला होता अगदी तुम्ही या ठिकाणी सांगायचा जो निर्णय होता तो.